नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कटा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण SC आणि OBC महिला यांचा रँक वाईज कट ऑफ किती येईल किंवा कट ऑफ रँक कुठपर्यंत जाईल या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे अपवाद आणि गृहीतक हे सुद्धा पाहिलेले आहेत. आज आपण EWS हे सुद्धा पाहिलेलं आहे. आज आपण EWS कट ऑफ संदर्भात माहिती पाहणार आहोत की EWS कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो किंवा कट ऑफ रँक ही कुठपर्यंत येईल हा अंदाज आहे. यामध्ये 19-20 होणार आहे हे नक्कीच आहे. तर मित्रांनो, टोटल EWSचे कॅन्डिडेट जे आहेत, जे टेट 3मध्ये अपियर झालेले आहेत, त्या कॅन्डिडेटची संख्या आहे 9,822. आता या 9,822 पैकी इथे मात्र पुरुष संख्या कमी आहे आणि महिलांची संख्या कमी आहे. या 9,822 पैकी पुरुष हे 3,900 आहेत, तर महिला या 5,922 आहेत. ओके. आणि या 5,922 महिलांपैकी फक्त 35 महिला अशा आहेत ज्यांनी 151 पासून पुढे मार्क घेतलेले आहेत. कोणत्या कॅटेगरीच्या? EWS कॅटेगरीच्या. ज्या महिला आहेत त्या 151, ह्या आपण ओपन कॅटेगरीला जरी गेले हे गृहीत धरलं तर अशा महिला फक्त 35 आहेत. ओके. म्हणजे टोटल जर महिलांचीच EWSची रँक आपण काढली आणि त्याच दृष्टिकोनातून पाहणार आहोत, टोटल रँक आपण पुरुष आणि महिलांची पाहत नाही आहोत, महिलांचीच फक्त रँक आपण पाहतो आहोत. याच्यामध्ये जर 10% प्रमाणे आणि 15,000 जागा टोटल येणार आहेत आपण असं गृहीत धरलं तर 10% प्रमाणे टोटल व्हॅकन्सीज EWSसाठी येतील 1,500. आणि मग ह्या 1,500 जागांमधून EWS महिलांसाठी EWSमधील महिलांसाठी 33% व्हॅकन्सीज त्या कास्टअंतर्गत 1,500 जागापैकी म्हटलं तर 495 होतात. आणि 455चा हा आकडा आपण सरळपणे 500 पकडून चालूया. या 500 पैकी 250 व्हॅकन्सीज या जर झेडपीला भरल्या गेल्या विदाऊट इंटरव्ह्यू, या 250 प्लस काय म्हणता येईल की विथ इंटरव्ह्यूला आपण जर 250 जागांसाठी 250 गुणिले 3 एकाच 3 या प्रमाणात विथ इंटरव्ह्यू असं गृहीत धरलं तर ह्या 700 असा 1,000चा रँक येतो आहे. आणि वरच्या 35 महिला ओपनमध्ये जाणार आहेत म्हणून 1,035 आणि 35 गुणिले 3 जरी केलं आपण विथ मुलाखतीसाठी या जागा आपण पकडल्या तरी 1100 ते 1200 क्रमांकापर्यंतच्या महिला EWSमधल्या ज्या रँकमध्ये आहेत 5,922 पैकी 1200 क्रमांकपर्यंतच्या महिला या सेफ आहेत. यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट आहे की समांतर आरक्षण जे असेल, काय म्हणता येईल त्याला, भूकंपग्रस्त, प्रकंपग्रस्त, स्पोर्ट्स वगैरे, काय म्हणता येईल दिव्यांग, अशा आरक्षणाचे कट ऑफ कितीतरी खाली असेल हे आपण गृहीत धरून चालूया. विषय वाईज आणि वर्ग वाईज CTET आहे, CTET नाही, यामुळेही खूप सारा फरक पडणार आहे. ती गृहीतकं आपण गृहीत धरूया. तरीही अमूमन म्हणजेच नॉर्मली जी रँक 1200 क्रमांकपर्यंतच्या महिला या सेफ आहेत. यानंतर पहिला फेजनंतर दुसरा फेजही होणार आहे, त्यामुळे हा रँक अजूनही खूप खाली जाणार आहे असं आपल्याला गृहीत धरायला काहीही हरकत नाही. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून इथून पुढची माहिती तुम्हाला भेटत राहील.